भंडारा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। साकोली तालुक्यातील उमरझरी येथे आज सकाळी शेतात काम करणाऱ्या 60 वर्षीय महिलेवर वाघाने जीवघेणा हल्ला केला। मिरची तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली, मात्र पतीच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला। गंभीर जखमी अवस्थेत महिलेला प्रथम साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। दरम्यान आठवडाभरातील ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वीच याच परिसरात एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वनविभागाने घटनास्थळी पथक पाठवून ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावण्याची तयारी सुरू केली असून जखमी महिलेच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही देण्यात आली आहे। काय नेमका प्रकार घडला आणि काय त्या महिलेची परिस्थिती आहे, आता काय मागणी आहे? 9:30च्या दरम्यान मला उमरझरीवरून एका बोरकर या व्यक्तींचं मला कॉल आलं आणि मला घटनेची इत्थंभूत माहिती दिली की एका महिलेवर म्हणजे पट्टेदार वाघाने म्हणजे हमला केलेला आहे आणि त्या तिथे जखमी होऊन पडलेल्या आहेत। तात्काळ मी ॲम्ब्युलन्सला त्या ठिकाणी पाठवलं आणि तात्काळ उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे त्या महिलेला या ठिकाणी म्हणजे ॲडमिट करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आणण्यात आलं। त्यावेळी मी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपस्थित राहून त्यांना आम्ही या ठिकाणी ॲडमिट करून घेतलं आणि त्यानंतर आता त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांची अवस्था थोडी गंभीर असल्यामुळे आम्ही उपजिल्हा रुग्णालय साकोली यामधून आम्ही भंडाऱ्याला त्यांना रेफर केलेलं आहे। आणि या सगळ्या म्हणजे सगळ्या याची माहिती आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे। बांपेवाडा परिसरात म्हणजे किनी एकोडी या कार्यक्षेत्रातील बांपेवाडा उमरझरी या परिसरात ही दुसरी घटना घडलेली आहे। 5 दिवसापूर्वी बांपेवाडा येथील वसंत मेश्राम यांच्यावर प्राणघातक म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी ऑन द स्पॉट जीव गेलेला आहे आणि ही दुसरी घटना आहे। त्यामुळे मला फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक म्हणजे विनंती करायची आहे की जे म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे, एक हिंस्त्र प्राण्याची जी गावागावामध्ये म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे, याच्यावर आळा घालण्यासाठी फॉरेस्ट विभागाचे सिंग साहेब आहेत यांना मी आताच नुकतीच आणि दिग्विजय साहेब आहेत यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। पण आम्ही तात्काळ आमच्या जनतेची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी जे म्हणजे हिंस्त्र प्राणी आहेत म्हणजे वाघाला त्या ठिकाणी जेरबंद करण्यात यावं आणि म्हणजे नागरिकांची जी काही सुरक्षितता आहे यामध्ये वाढ करावी आणि जी जखमी महिला आहे माया सोनवाने यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावं, कारण ती महिला म्हणजे आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी मिरची तोडण्यासाठी गेलेली होती आणि त्यांचं म्हणजे ती महिला एक गरीब समाजातील असून गरीब घरची महिला आहे, त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून देण्यात यावं एवढी मी या ठिकाणी मागणी करते। वन विभागातर्फे गावकऱ्यांत जनजागृती करण्याचा प्रोग्राम सुरू आहे। गावातल्या महिला मंडळी विशेषतः जे लोक मोहा वेचायला जातात त्यांना सकाळी त्यांचं प्रबोधन करून जंगलात सकाळी एकटे दुकटे न जाता सर्वांसोबत जाण्याचे वन विभागाने आवाहन केलेलं आहे। तसेच गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आता जी घटना झालेली आहे त्या वाघाला पकडण्यासाठी आमच्या स्पेशल चमू आलेले आहेत आणि आम्ही वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत।